नमस्कार, मी मानसी. महाराष्ट्र जनशक्ती चॅनलमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स. आमदार दळवींच्या व्हिडिओवरून वाद चिघळला. अलिबागमध्ये शिवसैनिकांचा संतप्त निषेध. अंबादास दानवे यांच्या पुतळ्याचं दहन. लांजा तालुकास्तरीय 53वे बाल वैज्ञानिक प्रदर्शन. खावडी येथील सरस्वती विद्या निकेतन मध्ये भव्य आयोजन. 88 शाळांचा उत्स्फूर्त सहभाग. महाडमध्ये जमिनीच्या वादातून हाणामारी. नांदगावात 2 कुटुंबात तीव्र संघर्ष. गोळे कुटुंबातील 3 गुन्हा दाखल. आणि तरंदळे तलावात युवक युवतीचे मृतदेह. अल्पवयीन मुलीसह दोघांचा संशयास्पद मृत्यू. आता पाहूयात सविस्तर वृत्त. अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या व्हिडिओवरून शिवसैनिकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला असून आज संध्याकाळी अलिबाग मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली. या निषेध प्रदर्शनाचं नेतृत्व शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी केलंय. या आंदोलनादरम्यान अंबादास दानवे यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत दानवे यांच्या भूमिकेचा निषेध नोंदवलाय. व्हायरल व्हिडिओ नंतर वाढलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय पातळीवर स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी केली असून या प्रकरणामुळे अलिबागमध्ये तणावाचं वातावरण कायम आहे. अंबादास दानवे यांनी आमचे प्रेरणास्थान आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या विरोधात पैशांची बंडल आणि त्यांचा जो खोटा व्हिडिओ जोडण्यात आला आणि ज्याची पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते व्हायरल करण्यात आलं, त्याबद्दल पूर्ण या आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचा निषेध शिवसैनिकांनी निषेध करण्याचं ठरवलं गेलं. आणि रोहा तालुक्यामध्ये त्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. मुरुड तालुक्यामध्ये त्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला आणि आता अलिबाग तालुक्यामध्ये त्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. पूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता की नक्की प्रकार काय आहे. त्यामुळे अंबादास दानवे हे आज कुठल्याही विधानसभेमध्ये सदस्य नाहीत किंवा विधान परिषदेमध्ये सदस्य नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना कुठेतरी काहीतरी दाखवायचं आहे की मी काहीतरी करतो, म्हणूनच एक शिवसेनेचे आमदार, सत्ताधारी पक्षाचे आमदार यांना कुठेतरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हा चुकीचा आणि खोटा व्हिडिओ बनवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आम्हाला अंबादास दानवे यांना सांगणं आहे की जोपर्यंत तुम्ही आमच्या आमदारांची माफी मागत नाही तोपर्यंत हा आंदोलन कायम आम्ही सुरू ठेवणार आहोत. आणि याच्या पुढे सुद्धा अंबादास दानवे आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी आमच्या आमदारांवर जर टीका करण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही शिवसेना स्टाईल मध्ये त्यांना उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. रोहा नगरपालिकेसमोर आज शिवसेना तालुका संघटना आक्रमक अवतारात दिसलीये. अंबादास दानवे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावरील कथित आरोपानंतर रोहा तालुक्यात संतापाची लाट उसळली. या आरोपांमुळे आमदार दळवी यांची बदनामी करण्यासाठी AI व्हिडिओचा वापर करण्यात आल्याचा आरोप तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांनी यावेळी केलाय. शिवसैनिकांनी संतप्तपूरमध्ये जोरदार घोषणाबाजी करत दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारत जाहीर निषेध नोंदवला. निषेधाच्या दरम्यान दानवे यांच्या प्रतिमेला जाळण्याची कारवाई करण्यात आली. तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि कार्यकर्ते हजर होते, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. रोहा तालुक्याच्या वतीने पहिल्यांदा अंबादास दानवे साहेबांचा आम्ही निषेध तर करतोयच, परंतु जे काय त्यांनी बेताल वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा आमचा पूर्ण रायगड जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांनी त्यांचा निषेध करत असून आमचे रायगड जिल्ह्याचे दैवत, शिवसैनिकांचे दैवत महेंद्र दळवी यांच्या विरुद्ध त्यांनी जो काय क्लिप दाखवण्याचा प्रयत्न केला AIच्या माध्यमातून, ही क्लिप ड्युप्लिकेट आणि बनाव पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अशा या बनाव क्लिप करणाऱ्यांच्या विरोधात ही शिवसेना आज जाहीर निषेध करत असून आमच्या दैवासमान जो आमचा आमदार आहेत, जी शिवसेना रायगड जिल्ह्याची तमाम शिवसेना त्यांना दैवत समजते, अशा दैवताबद्दल त्यांनी जे काय वक्तव्य केलंय त्याचा आम्ही पूर्ण शिवसेनेच्या रोहा तालुक्यात आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत. निश्चितप्रमाणे आज महेंद्र दळवींवरती सकाळी उठल्यानंतर जे काय त्यांनी AIच्या माध्यमातून क्लिप बनवली आणि त्या क्लिपचा निषेध माझ्यासह आमचे राज्याचे मंत्री महोदय भरशीड असू द्या, अनेक मंत्री, गुलाबराव पाटील असू द्या, अनेक मंत्र्यांनी त्याचा निषेध व्यक्त करून
ही व्हिडिओ कशी डुप्लिकेट बनवलेली आहे की ज्यांना जो काय चेहरा म्हणजे काय त्यांना बातम्यांसमोर येण्यासाठी प्रसिद्धीच्या हव्यासासाठी हा जो काय त्यांनी क्लिप बनवलेला आहे या क्लिपचा पूर्ण शिवसैनिक तसेच पूर्ण स्तरावर म्हणजे सांगितलं की गोरगरीब जनता आमची या पूर्ण या अंबादास दानवेचा निषेध करत असून म्हणून सांगतो की अंबादास दानवे हा जो काय माणूस आहे हा विकृत माणूस आहे आणि विकृत माणसाने हे जे काही केलेलं कृत्य आहे याचा आम्ही रोहा तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. रत्नागिरी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वज दिन 2025 निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हा नियोजन समिती सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडलाय. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलंय. ज्यांनी सीमेवर आपली रक्षा केली त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आपली आहे असं त्यांनी सांगितलं. रानडे यांनी सांगितलं की रत्नागिरी जिल्ह्याने 115% उद्दिष्ट साध्य करून प्रशंसनीय कार्य केलंय. या कार्यक्रमाला निवृत्त एअर मार्शल HM भागवत, अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, विविध विभागाचे अधिकारी तसेच सेवानिवृत्त सैनिक आणि वीर परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. एअर मार्शल भागवत यांनी सैनिकांच्या कुटुंबांचं कल्याण ही नागरिकांची सामूहिक जबाबदारी असल्याचं सांगत समन्वयाची गरज अधोरेखित केली आहे. कार्यक्रमात 3,05,000 रुपये निधी संकलन करणारे सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे तसेच विविध योगदानकर्त्यांचा सन्मान करण्यात आलाय. विद्यार्थ्यांच्या गुणवंत कामगिरीचाही गौरव केला गेलाय. अमर जवान स्मृतीला पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा पेठे यांनी केलं असून विविध विभागांचे अधिकारी, आजी माजी सैनिक आणि कुटुंबीय उपस्थित होते. उभे राहणारे सैनिक आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा एकदा या सैनिकांना त्यांच्या कुटुंबियांना एक मानाचा मुद्रा आपण करूया आणि त्यांच्यासाठी असणारी जी कामं ह्या सैनिक या ध्वजदिन निधीतून केली जातात म्हणजे जसं वसतिगृह असू देत किंवा जे काही त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवल्या जात असतील तर या जसं बिरादर साहेबांनी सांगितलं की जे सानुग्रह अनुदान मृत्यूनंतर दिलं जातं ते असू दे तर या सगळ्यासाठी हातभार लावणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण ते जरी प्रत्येकाने आपल्या क्षमतेप्रमाणे केलं तरीही सुद्धा ज्या वेळेला वसंत बापट म्हणतात की सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे तर त्याला मागे वळून बघायला लावू नये अशी कृती जी प्रत्यक्ष सैनिक काम करत नाहीत अशा समाजाने केली पाहिजे जेणेकरून ते बिनधास्त आपल्या देशासाठी लढायला आपल्या कुटुंबाची चिंता न बाळगता राहू शकतील असं वातावरण आपण निर्माण करू शकू. ऐन नागपूर अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टाकलेल्या कॅशबॉम्बमुळे रायगडभर राजकीय वातावरण तापलंय. अलिबाग, रोहा आणि मुरुड येथे शिवसैनिकांनी संतप्त आंदोलन करत दानवे यांच्या कृत्याचा जाहीर निषेध व्यक्त केलाय. अलिबागमध्ये जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत दानवे यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन केलंय. शिवसैनिकांचा आरोप आहे की आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेना पक्षाची बदनामी करण्यासाठी दानवे यांनी सुपारी घेतली असून हे नियोजित षडयंत्र आहे. दानवे यांनी सोशल मीडियावर आमदार दळवींचे 3 व्हिडिओ शेअर केले ज्यात एका व्यक्तीला रोकड मोजताना दाखवलं. या व्हिडिओमुळे राज्यभरात मोठी खळबळ माजली. मात्र हा व्हिडिओ पूर्णपणे फेक असल्याचा दावा शिवसेनेने केला असून दानवे यांनी सार्वजनिक माफी मागावी अशी मागणी शिवसैनिकांकडून जोर धरते आहे. प्रसारमाध्यमातून प्रकार झाला की आमदार साहेबांच्या प्रतिमेला बदनाम करण्याचा बावळटपणा अंबादास दानवेंनी जो केला तो अतिशय चुकीचा आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांनी जी व्हिडिओ व्हायरल केली की पैशांची बंडलं काढतात आणि टेबलवर ठेवतात आणि त्याच्या समोर जे चित्र दाखवलं ते आमदार साहेबांचं दाखवलं आणि त्याच्यामुळे त्याच्या निषेधार्थ कारण हा सगळा खोटा प्रकार आहे आणि त्यासाठी ही जी व्हिडिओ ज्यांनी पाहिली त्यांनी मी या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून हेच सांगेन की त्या व्हिडिओमध्ये
जी व्यक्ती दाखवली ती पूर्ण चेहरा न दाखवता फक्त पोटापासूनचा पार्ट दाखवलेला आहे. आणि दानवेंना माझं या ठिकाणी आव्हान असेल की त्यांनी पूर्ण चेहरा हे करून दाखवावी व्हिडिओ आमदार साहेबांची, कारण त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही. टोटल ही व्हिडिओ खोटी आहे. कारण आमदार साहेबांच्या हाताचं जे घड्याळ दाखवलंय ते गोल्डन कलरच्या पट्ट्याचं आहे आणि आजपर्यंतच्या प्रवासात आमदार साहेबांनी असं कधी घड्याळ वापरलेलं नाही. हा एकच मुद्दा या तपासासाठी महत्वाचा आहे. बाकीचं तर सगळंच ते खोटं आहे. या ठिकाणी मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते. चिपळूण आणि गुहागर परिसरातील शेकडो गुंतवणूकदारांना प्रचंड आर्थिक फटका बसला असून TWJ कंपनीकडून तब्बल 12 कोटींपेक्षा अधिक रक्कम अडकली आहे. सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रमांमुळे विश्वास निर्माण झाल्यानंतर अनेकांनी मोठी गुंतवणूक केली. मात्र कंपनीचे नार्वेकर यांनी परतावा देण्यास नकार दिल्याने गुंतवणूकदार संतप्त झालेत. याच दरम्यान संकेश घाग यांच्या वडिलांनी एका महिलेला गुंतवणूकदारावर पोलिसात तक्रार केल्याने वातावरण आणखी तापलं. आमचे पैसे परत मिळवून द्या, अन्यथा पोलीस स्टेशन बाहेर आत्मदहन करू असा इशारा आज गुंतवणूकदारांनी दिला. चिपळूण पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने गुंतवणूकदार जमा झाले होते. काहींनी 5 लाख तर काहींनी तब्बल 12 कोटींची गुंतवणूक केल्याची माहिती मिळते. कोकणातील हा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा मानला जात असून या प्रकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या SIT कडून नेमकी काय कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलंय. TWJ नावाची कंपनी आहे, त्याचे डायरेक्टर आहे समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर यांनी यांचा ब्रांच मॅनेजर चिपळूणचा संकेश घाग याच्या वडिलांनी आणि आईने माझ्यावर आज इथे NC दाखल केली होती पोलीस स्टेशनमध्ये की मी त्यांना धमकवते म्हणून. मी त्यांना फक्त विचारायला गेलेली की आमचे पैसे तुमच्या मुलांनी कुठं पळवलेत आणि तो कधीपर्यंत देणार आहे. तर त्यांनी या सगळ्या गोष्टीचं पोलीस स्टेशनला येऊन आता NC दाखल करून सांगतोय की आम्ही त्याला धमकवलंय म्हणून. गेल्या 3 महिन्यापासून आम्ही पोलीस स्टेशनच्या चक्रा काढतोय, EOWच्या पण चक्रा काढतोय, का त्यांना विचारतोय का तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली, पण त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. असं जवळजवळ 1200 ते 1500 कोटीचा घोटाळा समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर यांनी केलेला आहे आणि अजून सुद्धा पोलिसांनी त्यांच्यावर कोणत्याही प्रक्रियेची कारवाई केलेली नाहीये. की यांचे जवळजवळ 25 डायरेक्टर आहेत, त्याच्यापैकी 3-4 जणांना बेल पण भेटली आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची ठोस अशी कारवाई पोलीसवाले करत नाहीये. पोलीसवाले फक्त करतोय तुमच्या थोड्याशाच केसेस आहे किंवा सगळ्या गोष्टी अशा आहेत असं बोलून आम्हाला ना सारखं पळून लावताय. त्याच्यामध्ये ठाणे CP ऑफिस मधल्या EOWच्या डिपार्टमेंटचा समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकरला पळवण्यात पूर्णपणे हात आहे. बाकीचे तुम्हाला सगळ्या गोष्टी हे सगळे आम्ही इन्व्हेस्टर आहे, जवळजवळ यांची 50 कोटी प्लसची अमाऊंट आहे. आम्ही सगळी इथं मिळून एकत्र आलेलो आहे आणि सगळ्यांना हेच विचारतोय आम्ही पोलिसांना का आतापर्यंत तुम्ही कोणत्या प्रकारची कारवाई केली ते. अजून सुद्धा याच्यामध्ये जवळजवळ पोलीस स्टेशन मधनं पण त्याला सपोर्ट आहे, मोठे मोठे पॉलिटिशियन पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि जवळजवळ माझ्याकडे बऱ्यापैकी सगळ्यांचे स्टेटमेंट बँकेचे येणार आहे. त्याच्यात किती मोठे मोठे अधिकाऱ्यांचे किती पैसे आहेत, कोणाला किती पे आउट येत होते, हे सगळं मी प्रूफ सहित 31 डिसेंबरला दाखवणार आहे की कोण कोण अधिकारी आणि कोण कोण पॉलिटिशियन याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये आमदार, खासदार, पालकमंत्री सुद्धा इन्व्हॉल्व आहेत आणि एक मुरुडकर म्हणून आहेत आणि एक भागवत सिंग चुंडावत म्हणून आहेत. हे दोघं जण प्रत्येक वेळी पोलिसांना किंवा इन्व्हेस्टरला सांगताय की येणार आहेत पैसे येणार आहेत, असं 7 ते 8 महिन्यापासून या दोघांनी सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत आणि आमच्यावर कोणत्याही प्रकारचं आम्हाला याच्यातनं कोणत्याही प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये का यांनी काय काय आतापर्यंत प्रक्रिया केली. पोलीसवाले फक्त आम्हाला काहीतरी उडवडीचे उत्तर देत आहे आणि घालवत आहे. लांजा तालुक्यातील श्री सरस्वती विद्यानिकेतन माध्यमिक शाळा, खावडी आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 53वे तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन मंगळवारी 9 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडलं. या उद्घाटन सोहळ्यास सह्याद्री श्रमिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील कानडे, उपाध्यक्ष DD देसाई, शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, गट शिक्षणाधिकारी विनोद सावंत, विस्तार अधिकारी चंद्रकांत पावसकर यांसह विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष DD देसाई तसेच गुरुप्रसाद देसाई आणि चंद्रकांत पावसकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संशोधन, विज्ञान आणि नवोन्मेषाची ओढ निर्माण व्हावी यासाठी अशा प्रदर्शनांची गरज असल्याचंही मान्यवरांनी सांगितलं. या प्रदर्शनात प्राथमिक आणि माध्यमिक मिळून तब्बल 88 शाळांनी सहभाग नोंदवला होता, ज्यामुळे विज्ञान जगतातील मुलांच्या कल्पकतेची सुंदर झलक पाहायला मिळाली. 2015 साली
शाळेमध्ये मुख्याध्यापक झाल्यानंतर माझ्या लक्षात आले की 10 वर्षामध्ये इमारत होणार नाही, परंतु आपल्या शाळेमध्ये या भव्य अशा ग्राउंडमध्ये आपल्याला विज्ञान प्रदर्शन मोठ्या, मी जरी मुख्याध्यापक असलो तरी भिंगाणे मॅडम इथं मुख्याध्यापक असणार आहेत, त्या एक विज्ञान शिक्षिका आहेत, कुणीही असो पण आपल्या शाळेच्या ठिकाणी एक विज्ञान प्रदर्शन मोठ्या थाटानं व्हावं यासाठी या शाळेच्या असणाऱ्या 15 वर्षापूर्वी संपूर्ण झाडे आणि संपूर्ण असणारे जे काही कंपाऊंड आहे ते करून घेतले. आपल्या या गावातील देणगीदार जे जोशी जे आहेत यांनी संपूर्ण या गोष्टी करून दिल्या आणि त्याच ठरवलं की या झाडांच्या खाली संपूर्ण बालवैज्ञानिकांचं जे विज्ञान असेल ते मांडेल आणि स्वप्नात साकार होत आहे. मी खरोखर जे काही बोललो होतो ते आज मला त्यात सत्य दिसत आहे, त्याबद्दल खरोखर मी सर्व गावकरी लोकांचं धन्यवाद देतो. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात जमिनीच्या वादातून 2 कुटुंबांमध्ये काल म्हणजेच मंगळवारी गंभीर हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. महाडच्या नांदगाव बुद्रुक येथील गट क्रमांक 269च्या वडिलोपार्जित जमिनीच्या हक्कावरून इंगळे आणि गोळे या 2 कुटुंबांमध्ये वाद पेटला. प्राप्त माहितीनुसार जमिनीची मोजणी झाल्यानंतर सुरेश इंगळे यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या जमिनीच्या भागावर खोदकाम सुरू केलं. या कृतीला समिधा गोळे यांनी विरोध दर्शवला, ज्यामुळे दोन्ही गटांमध्ये प्रथम शाब्दिक बाचाबाची झाली आणि पाहता पाहता त्याचं रूपांतर तीव्र हाणामारीत झालं. यावेळी काठी आणि लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर सुरेश इंगळे यांनी महाड पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून समिधा संतोष गोळे, रजत गोळे आणि अवधूत गोळे यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ASI राजेंद्र फाळके करत आहेत. तिने काठी पण हातात घेतली, म्हणते मी तुम्हाला सगळ्यांना इथे काहीच काम करून देणार नाही. त्याच्यानंतर तिने फोन लावले आणि तिचा पुतळ्या रजत हनुमंत गोळे आणि मुलगा तिचा अवधूत गोळे ह्या दोघांनी सुद्धा, त्याच्यानंतर तिचे बाकीचे फॅमिली मेंबर पण होते, त्यांनी पण त्या सगळ्या भांडणाला उत्साह दिला. त्याच्यानंतर त्यांनी आमच्यावरती दोघांनी जबरदस्त लाठीचार्ज केला. माझे मिस्टर त्यांना अडवत होते, त्यांचा पाय घसरून ते तिथं पडले, तर त्यांच्यावर दोन्ही बाजूनी त्या 2 मुलांनी अटॅक केला आणि माझ्यावर सुद्धा त्यांनी पूर्णपणे लाठीचार्ज केला. माझा हात रक्तबंबाळ करून टाकला. मी त्यांना म्हणते मारू नका, तोंडाने बोला, जे काय बोलायचं तोंडाने बोला, आम्ही कायद्यानुसार करतोय ना सगळं, तुम्ही पण तुमचं कायद्यानुसार सगळं करा, आमची मोजणी झालेली आहे, तुम्ही मोजणी करा. पण ते अजिबात कोणालाच घाबरत नाहीत किंवा काही करत नाहीत. आम्हाला लवकरात लवकर ह्याच्यावरती काहीतरी या मुलांवरती कारवाई झाली पाहिजे. ते मोकाट सुटलेले आहेत, ते वेळोवेळी आमच्यावर धमकी देतात. त्यांचे इतर नातेवाईक पण आहेत, जसे की त्यांचे भाचा इथं असतो रुपेश घाडगे, तो पण इथे उभा राहून बोलतो मी नव्हतो म्हणून, नाही तर यांना ठार मारली असती एकाला. हल्ला केलेला आहे, तुमच्या चौघांवर जीव घेणं हल्ला केलेला आहे. चौघांवर जीव घेणं. प्रशासनाने त्यांना पण सांगितलेलं आहे की तुमची जमीन मोजून घ्या, असे भानगडी करू नका. आणि हे प्रवृत्ती ही गुंडगिरीची प्रवृत्ती आहे. याने आमच्या जीवामध्ये घबराट निर्माण झाली आहे. हे आमच्या कुटुंबाला यांच्यापासून धोका आहे. आणि त्यांनी कणकवली तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आलाय. तरंदळे धरणात 22 वर्षीय युवक आणि 18 वर्षीय अल्पवयीन युवतीचे मृतदेह बुधवारी उत्तर रात्री 1:15च्या सुमारास आढळून आले. दोघांनीही धरणाच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळते. या टोकाच्या निर्णयामागचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही, त्यामुळे कणकवलीत मोठी खळबळ उडाली आहे. मुलगा कलमठ येथील तर मुलगी कणकवली शहरातील असल्याचं समजतंय. मंगळवारी दुपारी मुलाचा मोबाईल हरवल्यानंतर तो चुलत्याची दुचाकी घेऊन बाहेर पडला. रात्रीपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. घरातील आईचा मोबाईल वापरत असताना त्याने संबंधित मुलीला तरंदळे धरणावर जाऊया असा व्हॉट्सअप मेसेज केल्याचं नंतर समोर आलंय. कुटुंबियांनी धरण परिसरात पोहोचून शोध घेतला असता पाण्यात दोघांचे मृतदेह तरंगताना दिसलेत. पोलीस तपास सुरू असून मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. बापरे. वेळ झाली आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. धन्यवाद.